ओके. मुलांमध्ये इन्फर्टिलिटीची म्हणजे लो स्पर्म काउंट असण्यामागची प्रमुख कारणं काय आहेत? पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी किंवा लो स्पर्म काउंटचे कारण म्हणजे ॲडिक्शन सर्वात मोठं कारण आहे. एक इनिशियली जेव्हा लॅपटॉप्स होतं, लॅपटॉप मांडीवर घेऊन जेव्हा पुरुष काम करायचे, तर ते लॅपटॉपचं जे बॅटरी टेम्परेचर असतं ते रेज्ड असतं. त्याच्यामुळे हो. टेस्टिक्युलर फंक्शन म्हणजे शुक्राणू निर्मितीसाठी पण ते हानिकारक असायचं. महत्त्वाचं म्हणजे पुरुषांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. स्ट्रेस फॅक्टर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दॅट इज रिलेटेड टू देअर इंटरपर्सनल रिलेशन्स किंवा ऑफिसमध्ये काय त्यांचे जॉबमुळे त्यांना स्ट्रेस असेल. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचे सायकोलॉजिकल मेंटल स्टॅबिलिटी राहिलेली नाही आणि डेफिनेटली अफेक्ट्स द सेक्शुअल पोटेन्शियल ऑल्सो. तर आपण पुरुषांमध्ये पण सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा लैंगिक समस्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. मग हे नॅचरली आपण सोल्युशन याच्यावरती काही काढू शकतो का? लाइक एक्सरसाइज, डाएट ऑर एनिथिंग? डेफिनेटली. तर हेल्दी बॉडी इज हेल्दी माइंड. येस. डेफिनेटली. तर कसं होतं, की आपण एक नियंत्रित आपलं वजन नियंत्रित ठेवलं, आहार नियंत्रित ठेवला, व्यसनं नसलेले केव्हाही चांगले आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी मेंटेन केलं आणि जंक फूडचं प्रमाण कमी जर ठेवलं, तर ह्या गोष्टींना आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवता येतात. ओके. आपण नेहमीच म्हणतो, की व्यसनं वाईट असतात वगैरे, ती अफेक्ट करतात. पण व्यसनं कशाप्रकारे अफेक्ट करतात आणि किती वेळ लागतो ते अफेक्ट करण्यासाठी? काही एक आयडिया आपण देऊ शकतो? लाईक पुरुषांमध्ये जर पाहिलं, हे सर्वात वाईट म्हणजे स्मोकिंग आहे. स्मोकिंग निकोटीनमध्ये त्याचं कार्बन मोनॉक्साईड जे होतं किंवा तंबाखू असतो, गुटखा असतो, तर ह्याच्यामुळे डायरेक्ट टेस्टिक्युलर फंक्शन म्हणजे पुरुषांच्या टेस्टिसमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात. निर्मिती तिथं होते. येस. त्याला आपण शुक्राणूची फॅक्टरीची जागा म्हणतो. तर जसं आपण म्हणतो की बोन मॅरोमध्ये रेड सेल्स तयार होतात, तसे टेस्टिसमध्ये स्पर्म प्रोड्यूस होतात. तर हे सगळे ॲडिक्टिव्ह जे आहेत, अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे, ड्रग्स आहे, तर हे सर्व डायरेक्ट टेस्टिक्युलर फंक्शनला अफेक्ट करतो. म्हणजे शुक्राणू निर्मितीवरतीच अफेक्ट करतो. शुक्राणू निर्मिती हा प्रोसेस जो आहे हा 90 डेजचा कालावधी असतो. समजा एका पुरुषाने काही ॲडिक्शन सुरू केले आणि त्याचा इफेक्ट कमीत कमी 90 डेजवरती राहतो. मग 3 महिन्यानंतर त्याचे इफेक्ट द्यायला सुरू होतात किंवा त्याने ॲडिक्शन्स बंद केल्यानंतर 3 महिन्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्याला दिसतात. म्हणजे जर ॲडिक्शन कमी केलं तर ते रिकव्हर होऊ शकतं. जर सबस्टॅन्शियल डॅमेज नसेल तर ह्या सर्व गोष्टी रिव्हर्सिबल आहेत. ओके. म्हणजे ऑप्शन आहे की आपण नॅचरली हेल्दी राहू शकतो. ग्रेट. मग आजकालच्या मुली पण खूप वेळ घेतात आणि IVF हा सल्ला दिलाच जातो. मग IVFच का? मूलबाळ होत नसेल तर प्रेग्नन्सीचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण काय टॅबलेट्सने प्रेग्नन्सीला प्रयत्न करू शकतो, स्त्रियांना देतो किंवा त्याच्या पुढची स्टेप आहे आपण काय सर्जिकल इंटरव्हेन्शन्स करतो. कधी लॅप्रोस्कोपी आहे, हिस्ट्रोस्कोपी आहे किंवा सिम्पल एक एक्सरे करू शकतो की ते फॅलोपियन ट्यूब्स ओपन आहेत का ब्लॉक आहेत किंवा त्याच्या पुढची स्टेप आहे IUI म्हणतो, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन आणि शेवटची ऑप्शन आहे IVF. प्रत्येक ट्रीटमेंटला एक सक्सेस रेट अनफॉर्च्युनेटली जवळजवळ फिक्स्ड आहे.